नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपली जी नवीन मॉडेल आहे अग्नी शेगडी, ही शेगडी मी पेटवून दाखवणार आहे. सोपी स्टेप तुम्हाला सांगणार आहे शेगडी आपण कसं पेटवू शकता. तर व्हिडिओ आपण चालू करूयात. तर सर्वात आधी शेगडी पेटवण्यासाठी आपल्याला जास्त काही लागत नाही. ठीक आहे, एक म्हणजे लागतो आपल्याला एक मोठा न्यूजपेपर, एक छोटी लाकडं जे तुमच्याकडे अवेलेबल असतील ते लाकडं, काटक्या, काहीही चालेल. ओके, आणि काही मी मोठी लाकडे घेतलेले आहेत जी आपल्याला नंतर उपयोगाला येतील, आणि एक माचीस. एवढ्या 3-4 गोष्टी आपल्याला फक्त शेगडी पेटवण्यासाठी लागतात. तर सर्वात आधी आपण काय करायचं, एक पेपर घ्यायचा आहे मोठावाला, त्याचाच एक गोळा बनवायचा आहे, क्रश करायचा पेपरला जरा. ठीक आहे, ओके. पेपर पेटवून या वाटीमध्ये ठेवायचा. त्याआधी काय करूया, आपण एक छोटेसे काही जे काटक्या वगैरे आहेत ते आपण इथे खाली ठेवून देऊया. ठीक आहे, आता पेपर पेटवून आपण याच्यामध्ये ठेवूयात. हे बघा, पेपर पेटवून ठेवलेला आहे याच्यामध्ये. आता काही छोटेचे आपल्याकडे काटके वगैरे आहेत ते फक्त आपण याच्यावरून आपण टाकूया, जेणेकरून ते पण पेटतील. तुम्हाला धूर दिसत असेल आता शेगडीचा, तर हा का दिसतोय, तर पहिली गोष्ट म्हणजे आपण आता फॅन याचा चालू केलेला नाही. आता आपण याचा एक फॅन चालू करू 1 वरती. ठीक आहे, धूर तुम्हाला दिसला सुरुवातीला, आता धूर पूर्णपणे गायब झालेला आहे. जे छोटे छोटे काटके आहेत ते आता पेटत आहेत. हे पहा, शेगडीनं आता व्यवस्थित पेट घेतलेला आहे. आता मी याच्यामध्ये एक नॉर्मल असं मोठं लाकूड याच्यामध्ये टाकतो, जेणेकरून हे पण पेट घेईल. ही सिंपल स्टेप आहे मित्रांनो शेगडी पेटवण्यासाठी. ठीक आहे,
शेगडीने आता व्यवस्थित पेट घेतलेला आहे. आता एकदा पेट घेतल्यानंतर ना तुम्हाला जर वाटलं एखादं लाकूड वगैरे टाकायचं असेल तुम्हाला, तर हे छोट्या ज्या काटक्या आहेत त्या तुम्ही थोडंसं पुढं सरकून ॲडजस्ट करून एखादं मोठं लाकूड तुम्ही याच्यामध्ये या साईडून टाकू शकता. तर या लाकडात तुम्ही जी लेंथ बघू शकता एवढी मोठी आहे. ठीक आहे, कारण तुमच्याकडे एवढं मोठं देखील अवेलेबल असेल. ते टाकताना फक्त तुम्ही या साईडने असं एका साईडने टाकायचं. ओके, तुमचं जे काय पातेलं वगैरे ह्याच्यावरती ठेवलं असेल, ठीक आहे, त्याच्या खालून तुम्ही व्यवस्थित टाकू शकता. आणि जसं हे पेटत जाईल तसं याला फक्त इथून तुम्ही पुढं सरकवायचं.